नवी मुंबई महानगरपालिकेतील सफाई कामगार ठोक बांधण आणि रोजंदारीवर असलेल्या तात्पुरत्या स्वरूपामध्ये काम करणाऱ्या कामगारांना पगारवाढ आणि सुविधा मिळाव्यात अशी मागणी कामगार मंत्र्यांकडे करण्यात आली आहे। कामगार सचिव आणि कामगार आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीमध्ये ही मागणी करण्यात आल्याचं श्रमिक सेना अध्यक्ष संजीव नाईक यांनी सांगितलेलं आहे। महानगरपालिकेने तात्काळ निर्णय घेतला पाहिजे असं देखील कामगार मंत्र्यांनी यावेळेस म्हटलेलं आहे। यासोबतच एक आठवड्यामध्ये निर्णय घेतला जाईल असं आकाश फुंडकरांनी मान्य केलं। नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये 8000 सफाई कर्मचारी आहेत, ते कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून काम करतात। तर यासोबतच 1500 ते 2000 नर्स, इंजिनियर, शिक्षक, डॉक्टर, वॉर्ड बॉय द्वितीय आणि तृतीय श्रेणीमध्ये काम करतात। आज माननीय कामगार मंत्री महाराष्ट्र सरकार फुंडकर साहेबांच्या अध्यक्षतेखाली माननीय आयुक्त नवी मुंबई महापालिका सचिव कामगार आयुक्त कामगार यांच्या उपस्थितीमध्ये श्रमिक सेना युनियनच्या मागणीवरून आज बैठक झाली। कंत्राटी कामगार जे त्या ठिकाणी सफाईमध्ये असतील किंवा ठोक बांधण असेल, इतर सर्व प्रकारची तात्पुरत्या स्वरूपात काम करणाऱ्या कामगारांचा जो काही एकंदरीत त्यांना पगारवाढ असेल किंवा त्यांना मिळणाऱ्या सुविधा असतील, या संदर्भामध्ये तातडीने निर्णय घेण्यासंदर्भामध्ये विनंती कामगार मंत्री मोदयांना केली। एक आठवड्यामध्ये हा निर्णय घेण्याचं मंत्री मोदी साहेबांनी मान्य केलेला आहे। आम्ही श्रमिक सेनेच्या वतीनं नवी मुंबईच्या जनतेच्या वतीनं कामगार मंत्री साहेबांचा आभार व्यक्त करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।